ओंकारेश्वरी. नमस्कार मित्रांनो, मी गुरुवारी उमेश पप्पा तागुंदे, राहायला पुणे वारजे माळवाडी. आज आम्ही कोथरूडमध्ये आशिष गार्डन जवळ बदाई स्वीट होमच्या मागं त्या ठिकाणी कार्यक्रमासाठी आलोय. आज या ठिकाणी साक्षी चौधरी ह्या ताईचा भव्य असा गेनमाळीचा कार्यक्रम आहे. काळूबाई अंबाबाईची या ठिकाणी गेनमाळ आहे. सर्वांनी यूट्यूबच्या माध्यमातून कार्यक्रमाचा लाभ घ्या. तुळजापूरून आणलं होतं ना आपण, ते नाहीये. मला कॉल कर, काय वाटतं मला दुसरा गोष्ट आतामध्ये आणि ती वटी आहे ना, त्या वटीला 5 जणी हळदी कुंकू वा बाळापर गच्च. साक्षी तुळजापूर जरा या. ती वटी तिथं ठेवा. आईरा जाऊ दे उदे, सदानंदी जाऊ दे उदे. बोल भवानी माता की जय. काळूबाईच्या नावानं चांगली ती सारे मुन्ना ती देवी धरती. दर 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 चल मी का पुढे ना. आई काळूबाई सुखाचं ठेव संभाळ. त्यांना बोलू ताई नाही उद्या ताई. बोल भवानी माता की जय. तुम्ही याच्यात पाय देऊ नका, ते चिकट आहे ना कुंकू घसरल्या होतं. पाय पुसायला आण ना दुसरं काहीतरी. देवाला सगळं घर दाखवून घरात आलोय आणि देवी घरात आणल्यावरती संपूर्ण घर आई साहेबांना फिरून दाखवायचंय. तर आता आपण सगळं घर आई साहेबांना पूर्ण घरामध्ये फिरून परत आपण हॉलमध्ये देव ठेवणार आहे. सदानंदी जाऊ दे, बोल भवानी माता की जय. आता आपण 5 पावली काढणार आहे. आता 5 पावलेला परडी भरून न्यायचे. बरेच जण 5 पावलेला जाताना परडी रिकामीच नेतात, तर भरून परडी न्यायची असते. परडी उजव्या हातात धर आणि बाण डाव्या हातात घे. जमन ना तुला दोन्ही असं एकत्र धरायला. काळूबाई आई सर सर्वनांगी नात्या.
आज आपण पाचपावलीला आलेलो आहे आणि आज या ठिकाणी साक्षीची आज या ठिकाणी गेनमाईचा कार्यक्रम आहे आणि ती CA ची परीक्षा देते. किती वर्षाला CAच्या सेकंड लेवल चालू आहे. CA ची परीक्षा देते आणि आता सेकंड लेवल झाल्यावरती ती अजून एक फायनल परीक्षा होणार आहे. फायनल परीक्षा झाल्या की तिला CA म्हणून ही पदवी आणि पुरस्कार मिळणार आहे. आणि तिच्यात तेवढं टॅलेंट आणि ती तेवढी हुशार पण आहे, अभ्यास पण करते आणि तिला तेवढी देवाची आवड पण आहे. आज आपण पाहतो की भरपूर जण की देवदेव फक्त देवदेव करत बसल्यात आणि गणमा झाली की लगेच 4-8 दिवसांनी, महिन्यानी, 6 महिन्यांनी की काय आलं नाही आलं तरी की लोकांना गुरुवर्य म्हणून आपल्या नावापुढं लावून लोकांना काहीतरी सांगत बसतात, उपदेश देतात. पण तिला अगोदरच सांगितलेलं आहे की बाळा, की हा देव तू घेते तुझ्या कुटुंबाच्या सुखासाठी घेते का तुला लोकांचे प्रश्न सोडवायचे. तर तिने मला एकच सांगितलं की पप्पा, मला फक्त आईची सेवा करायला आवडते, सेवेसाठी मी देव घेतलेला आहे, मला CA व्हायचं आहे, माझं ते स्वप्न आहे, माझ्या आईवडिलांचं स्वप्न आहे, ते मला पूर्ण करायचं आहे, मला शिक्षण महत्त्वाचं आहे. तर जे लहान मुलं आहेत, मुले आहेत, जे या देवामध्ये पडतात, देवाची भक्ती सेवा करतात, त्यांनी त्या ताईचा आदर्श घ्यायचा आहे की आज ती पण बघा देवामध्ये आहे, पण तिचं ध्येय काय आहे की मला CA व्हायचं आहे. तिचं ध्येय हे नाही की मला देवऋषी व्हायचे आणि लोकांचे प्रश्न सोडवायचे. तर तुमच्या घरामध्ये कोणी लहान मुलांचं मुलींचं वारं येत असेल, चांगले गुरु बघून कार्यक्रम करा आणि त्यांना शिक्षणाकडं त्यांचा कल असू द्या, त्यांचं लक्ष शिक्षणात केंद्रित झालं पाहिजे. कारण आजकाल बरेचशी मुलं देवामध्ये पडतात. मग देवामध्ये पडलं की त्यांचं वागणं, बोलणं, चालण्याच्या हालचाली सगळ्या बायकांसारख्या होत्यात. खेडेगावात त्यांना बायल्या म्हणून असं म्हणतात. तर तुमच्या मुलांना काय घडवायचे, कसं घडवायचे हे तुमच्या पण हातामध्ये आहे. कारण मुलांना आज आपलं शिक्षणाची काळाची गरज आहे. तुम्ही शिक्षणाकडे मुलांचं कल वळू द्या आणि मुलांना तर या क्षेत्रामध्ये शक्यतो पाडू नका. त्यांना चांगलं विचार आचार त्यांचे होऊ द्या, नंतर या क्षेत्रामध्ये पाडा. कारण पुढं त्यांचं लग्न वगैरे होतं आणि ह्या गोष्टीच्या अडचणी आल्या नाही पाहिजे. आज या ठिकाणी पाचपावली झाल्यावरती आता आपण या ठिकाणी कवळं कापणार आहे. कारण देवाला बकरं कोंबडं काय लागत नाही आणि मुक्या प्राण्यांची हत्या करा असं देव कधीच सांगत नाही. देवाला सात्विक भोजन लागतं. सात्विक भोजनामध्ये पोळी, भाजी, भाकरीचा नैवेद्य हा येत असतो. तर आता आपण या ठिकाणी कवळ्यावरती गुलाल वाहून कवळं कापणार आहे. एक कवळं कापलं म्हणजे 12 बकऱ्यांचा बळी दिल्यासारखं आहे. कापायचं का? घ्या गुलाल व्हा आणि कापा. त्यांच्या जरा गळ्याला लावा. कापा. तर एक कवळ कापलं म्हणजे 12 बकरी कापल्यासारखे वाहतात. आणि आता आपण शहरवस्तीला पाचपावले असं चौकामध्ये आणत असतो. तर हे पाचपावलेचं जे सामान आहे, तर ज्यांच्या घरातल्या लोकांची पाचपावली आहे त्यांनी हे सकाळी किंवा पाचपावली झाल्यावर 1 तासाभराने हे उचलायचे आणि वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे. कारण नंतर हे नैवेद्य आणि आपण 5 दगडी या ठिकाणी देव म्हणून मांडलेले असतात ते पायंदळी येतात. तर आपला सनातन हिंदू धर्म आहे. तर आपण जे देवाची त्या ठिकाणी मानणुका केली ती कुणाच्या पायंदळी आली नाही पाहिजे म्हणून आपण ते उचलून पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. काळूबाईच्या नावानं चांगले. त्यांच्या पण हे करा. एकीनेच हे करा. एकीने पायाला लावा, कपाळाला लावा, चालू दे पुढे. चला चल. अहो इकडं येते कामा. हां तुम्ही कुठे
हो बांग तुला नाही पुढे घेत लावा. घसघशीत भरायचं असं चंचलच नका करू. काय बघत तुम्ही असं असं टाकता. द्वारा आणि तांब्या उचलायचा आहे. हा उचला, द्वारा आणि तांब्या उचला. आयरा जाऊ दे, मागं घ्या. उजवा पाय पुढे टाक बाळा. आणि 5 पिस ठेवल्यात. एका पिसावरती माळ लावायची. तुम्ही एका पिसाला कोणत्या तरी हात लावा. चालतंय सरका. आता या ठिकाणी त्या पिसाला माळ लावले. त्या पिसावरती आपण या ठिकाणी लवंगाची माळ आई साहेबांची लपवणार आहे. आई काळूबाई सत्यासन बालकाची भक्ती उपासना ही सत्यासन. तर या ठिकाणची लवंगाची माळ बरोबर बालकाच्या हातून उचलल्या जाऊ दे. चला होता. प्रत्येकाने एका एका ह्याच्यावरती पिसावरती तुमच्या हातात ज्या पिशव्या आहेत त्या वतायच्या. कुणी कुठं होतं एका एका पिसावरती वतायचे.
दादा लात लागा ना फक्त काळजी घ्या. फक्त या राहू द्या. ₹20 रुपये सुट्टा आणलेत का करून सारखं 20 रुपये ठेवतात. आल्यापासून 20च ठेवताय. हा अहो मग सुट्ट करून दिलं असतं तुम्हाला 500-500. हिरव्याचं चालतात ना आईला हिरव्याचं तर मान आहे. असं दे जरा. काळूबाई अगं चौक तुझा भरला आता धाव ग काळूबाई. अगं चौक तुझा भरला धाव ग काळूबाई. अगं काळूबाई माझी आई राशी मधी माळ ठेवली माझी माई. हे काळूबाई माझी आई राशी मधी माळ ठेवली माझी माई. बोल माताच्या काळीचं. अगं चौक तुझा भरला धाव ग काळूबाई. अगं तुझा भरला धाव ग काळूबाई. अगं काळूबाई माझी आई राशी मधी माळ ठेवली काळूबाई. बोल माताच्या काळीचं. पहिल्या याच्यातच आई साहेबांनी तिची माळ बरोबर उचललेली आहे. आई नावाची गर्जना कर. उदे उदे काळूबाईच्या चांगले. बघ आई आता ह्या ठिकाणी आता कवड्याची माळ बघ कोणत्या राशीत आहे. कुठे आहे बघ. अगं गोंधळी सांगतोय तुला ग तुला. अगं माळा आणून दे ग मला. गोंधळी सांगतोय ग तुला. माळा आणून दे ग मला. बोलायला लागले. गोंधळी सांगतोय तुला ग तुला. माळा आणून दे ग मला. गोंधळी सांगतोय तुला ग तुला 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 माळा आणून दे मला. मला आणून दे ग मला 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 आणून दे ग मला. मला आणून दे ग मला 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 आणून दे ग मला. पदर खवा वाऱ्यांचे पदर खवा. हे बघा, हारगार आजीला. इथं हार बघ.
ए इकडे म्हणजे पुरी थांब द्यायच्यात आहे थांब बोला कोणतं घ्यायचं बोला आणि जे होमत चालला ना समजा आता बसलाय ना असंच बसून समध्यांनी बघा उठू नका कोणी म्हणजे समध्यांना दिसल समध्या बायाला समध्या बरं का असं बसूनच बघा मोर्चा उठला की मागल्या बाया उठणार हिथं तुम्हाला समध्या दिसणार आहे समध्यांनी बसायचंय अजिबात उठायचं नाही जागेवर ना कोणी अरे गळ्यामध्ये माळ ढोळती आणि आंबा माझी बाण खेळती मळायची गागर घ्या समध्याने अशा बसला ना की समजायला दिसल मग आता मोर्चा उठला की मागच्या बी उठत्या अग बाई बाळाची आशा होती ग मला बाई वेडीला खरंच बाळाची आशा होती ग मला बाई वेडीला आई करून नवस मी कुंडात पाळणा सोडीला
प्लास्टिक काढ प्लास्टिक काढ प्लास्टिक काढ प्लास्टिक काढ बरं माईक राहू द्या तसं वाजवा आता हे मला वाजवा लाईव्ह आहे लाईव्ह
जायचं. कार्तिक भाव अरे ये मधी अरे माहिती येते की बाबा पळायला लागले देखते होय ए अरे बारके नो अगदी बाजूला दादा या बाजूला
बोल भवानी माता की जय. माता माता की जय. दुर्गा भवानी माता की जय. हात जोड बाळा. हात जोडून बस. नाही तसंच बसायचं. ते मांडीवर घ्यायचं असतं पण मी फक्त उजवा पाऊल ठेवतो. उजवा मांडी मांडीवर. बोल मांढरच्या काळूबाईचा चांगले. बोल कर्जत काळीचा चांगले. बोल डोंगरवालीचा चांगले. बोल बावन छेडे गोट्याच्या मालकिनीचा चांगले. काळूबाईच्या नावाना चांगले. ऐरा जाऊ दे सदानंदी जाऊ दे. बोल भवानी माता की जय. आता चला घरातले या. चल बाळा घरातले आपण बाहेर चला. करून खालीवर जाऊन घर आहे. तुम्ही सगळ्यांनी हार घाला. पप्पा कुठे बाळा? पप्पा बरं असं मला घालायचं आहे. तिला नाही. तिला घातलं. काळूबाईच्या नावाना चांगले. काय माता सोड बाळा तू आता. आता ना डोळे बंद कर. समोर माईक दे बाळा. हॅलो. बिभीषणचा व्हायचा कुंभकर्णाचा फोटो लावला होता काय? समोर 5 फळे. आता गुरुदक्षिणा आता कलियुग आहे त्याच्यामुळे पैसे सगळं पैशावरती चाललंय. थोडेफार पूर्वी गुरुला काहीतरी दान करायचं तर त्या पद्धतीचं थोडस बदल आता ह्या कलियुगामुळं. ही 5 फळं आहेत समोर. त्यातलं एक फळ उचलायचंय आणि ते फळ आयुष्यभर खायचं नाही. डोळे बंद करून तसं तर आपल्या आवडीचं फळ उचलायचं असतं पण आता जे हाताला लागन ते फळ उचल बाळा. बाळाने हळूच डोळे उघडले नाही का? बर तशीच का? बर आता उघड. काय फळ आहे? संत्री. आवडते का? नाही. आता संत्री खायची नाहीये आणि दर गुरुपौर्णिमेला काय आणू नका. आता बरंच गुरूंचं असं असतं की पायपूजाच्या आता तुम्ही हे आणा ते आणा. तर आपल्या ओंकारेश्वर दरबार हा 1998 सालापासून चालू आहे. आपल्या दरबारात असं काही नाही आहे गुरुपौर्णिमेला की तुम्ही हे घेऊन या. फक्त ही जी आता फळ वाहिले ती 4 फळं आणायच्या. बाकी तुमच्या यथाशक्तीनुसार काय आणा तरी चांगलं आहे. नाही आणा तरी चांगलं आहे. हे फळ असं पास करा तिकडं. जर लहानपणी आपल्याला दूध पाजते आई इकडं आई. हा आई लहानपणी आपल्याला दूध पाजते आणि आईचं दूध हे अमृतापेक्षा श्रेष्ठ असतं. अमृतापेक्षा श्रेष्ठ. तसं आज या ठिकाणी आता मी गुरु झालोय. गुरु माता गुरु पिता आपण देवाची किती जरी सेवा केली तर आपल्या मनातलं सुख दुःख आपण या परमेश्वराला सांगायचं म्हटलं तर त्यासाठी गुरु लागतो. आपण आपल्या मनातलं सुख आणि दुःख गुरुला सांगितलं तर ते देवापर्यंत पोहोचत असतं. देवापर्यंत जाण्याचा शेवटचा स्टॉप म्हणजे गुरु असतो. आणि आपलं कच्चं मडकं हे भाजायचं काम गुरु करत असतो. त्या कच्च्या मडक्यामध्ये गुरुला जे येईल ते ज्ञानाचे 2 शब्द सांगत असतो आणि त्या शब्दांनी आपण आपल्यामध्ये एक वेगळं सामर्थ्य निर्माण होत असतं. तसं आज या ठिकाणी हे दूध आहे. हे 52 शक्तिपीठाचं दूध. हे दूध या ठिकाणी पाजतोय. जसं पार्वतीचे 52 ठिकाणी अवशेष पडले, 52 ठिकाणी शक्तिपीठ तयार झालं, तर हे देवाचं 52 शक्तिपीठाचं दूध हे गुरुनी
आणि शिष्यानी हे गुरु शिष्याचं नातं मायलेकरांचं नातं आयुष्यभर टिकवायचंय, शेवटाला न्यायचंय. पे बाळा पे. बाळ पोचलंय आमचं चांगलं. प्या. आल्यात आल्या. बाळ आमचं कसं आहे गुटगुटीत. सगळं पे बाळा. बाळाचा पाळणा दिलाय बनवायला सुताराकडं. आता या ठिकाणी जसं आपण एखादा देवाची जत्रा यात्रा काय केली की दहीभात सगळा कार्यक्रम झाला की आपण दहीभात शिपडतो, म्हणजे सगळा कार्यक्रम पूर्ण झालाय. तसं आता आपला हा देवीचा सर्व कार्यक्रम पूर्ण झालाय. याची सांगता म्हणून दूध भात चारायचा आहे. हा तांदूळ भात शिजला तर समरत नाही तर दुबळा, तसा तो दुबळा असतो, शिजल्यावरती समरत होतो, म्हणून तो देवापर्यंत त्याचा नैवेद्य जातो. तर आज हे दूध भात चारून हे नातं आपलं सिद्ध झालं. कार्यक्रमाचा हा सांगता झाली, कार्यक्रम संपलाय. मला एक घात चारा. तसंच आता या ठिकाणी बऱ्याच महिलांची वारी आहेत, माळा आहेत. तर सगळ्यांना एकच सांगणं, आता माझ्याकडे भरपूर बाया देवाचं पाहायला येतात आणि आपल्या गुरुला कार्यक्रमाला 6 महिने झाल्यात, वर्ष झाल्यात, आपण काहीतरी विचारलं की त्या गुरुला मागं शिव्या घालतात की मेल्याने काय चांगलं केलं नाही, बाई असं तर ते सत्यानाश होऊ द्या, रांडाने काय चांगलं केलं नाही. तर आपण जसे आपण आपल्या आई वडिलांचा आदर करतो, बाप पेताड असला तरी तो वडील असतो, आई आपली जरी समजा रागीट असले, आई ती आई असते. तसं गुरु कसा असला तरी गुरुची मागं निंदा शिष्यांनी करायची नाही. आणि गुरुने पण शिष्य चुकला तर त्याला पदरात घ्यायचे, कारण शिष्य हा शेवटी वयाने मोठा असला तरी ज्ञानाने आपल्यापेक्षा लहानच असतो. म्हणून शिष्यांच्या चुका ह्या गुरुनी पदरात घेणं तोच खरा गुरु असतो. म्हणून बरोबर आहे ना? कारण ताईने मला मग अशीच सांगितलं, पप्पा असं तसं झालं, तर म्हणलं जाऊ दे बाळा, बोलणारे असतात, आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नसतं. शेवटी काय मी गुरु आहे म्हणले, मला सगळ्यांना पदरात घेणं भाग आहे. म्हणून गुरुनी पण शिष्यांना चुकीत जायचे तरी पदरात घ्यायचं असतं. आज या ठिकाणी म्हणून कधी गुरुला कोणीच नावं ठेवू नका. आपला गुरु ज्ञानी असो, अज्ञानी असो, किंवा आता आम्ही एवढं सोनं घातलंय, एखाद्या गुरुकडं काय नसेल, त्याच्या अंगावरती फाटके कपडे असते आणि समजा साधे कपडे असतात, आमचं सोनं बघून लगेच म्हणू नका तुम्ही चांगले ना आमचा गुरु खराब आहे. ते तुमचे गुरु आहेत, ते पण चांगले आहेत, म्हणून आपल्या गुरुचा आदर करा. काळूबाईच्या नावानं चांगले. आता आरती होईल सांगा, लोक आता आरती होणार आहे आणि कार्यक्रम संपणार आहे. आता 10 मिनिटाचा कार्यक्रम राहिलाय फक्त.